नमस्कार. लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी समाधान वंसाळे. आपण एकंदरीत बघितलं तर जे विधान परिषदेच्या निवडणुकीचं थोडंसं वातावरण मध्ये चांगल्या पद्धतीचं तापलं होतं, परंतु आता सध्याला बघायला गेलं तर वेगळं वातावरण आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातोय, पण त्या बालेकिल्ल्यामध्ये कुठेही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते विधानसभेबद्दल बोलणाऱ्यासाठी फार कमी कुठं दिसतं, म्हणजे बोलणं फार कमी दिसतंय. परंतु भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार प्रत्येकापाशी जाऊन पोहोचत आहेत, प्रत्येकांच्या गाठी भेटी घेत आहेत. परंतु त्या ठिकाणी बघायला गेलं तर त्या ज्या गाठी घेत आहेत ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, शकापाचे उमेदवार असतील, आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हटलं तर राष्ट्रवादीचा किंवा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जातोय. परंतु या ठिकाणी बघितलं तर लढाई हे कुठं भाजपची आणि कुठेही राष्ट्रवादीची दिसत नाहीये. तर ही लढाई मला असं वाटतंय की मोहिते पाटील विरुद्ध गोरे यांची लढाई असावी. आता त्या दोघांमध्ये नेमकं काय आहे हे आपण एक दुसरा व्हिडिओ जी बनवतोय की कुठल्या तरी वरिष्ठ पत्रकारांसोबत याबरोबर ज्याला त्याची फार माहिती आहे ते आपण बनणार आहोत. पण मला असं वाटतंय की या सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर राजेंद्र राऊत हे त्यांचं काय, त्यांच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या काही तक्रारी आहेत किंवा काही त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच लोकांची शंका आहेत की बरेच त्यांनी काय वेगळ्या प्रकारचे कामं केलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांमध्ये नाराजगी आहे. परंतु एकंदरीत बघितलं तर इकडं जे आपले देशमुख आहेत, पंढरपूरचे काशेगावचे देशमुख जे आहेत ते त्यांनी सॉफ्ट पद्धतीचं त्यांचं राजकारण आहे, वसंत देशमुख त्यांना म्हटलं जातं. आणि राजेंद्र राऊत जे आहेत त्या साईडला बघितलं तर राजेंद्र राऊतनी काही आमदारकीच्या वेळेस भाजपची बाजू घेत जरांगे पाटील यांना अंगावरती घेतलं होतं. म्हणजे मराठा समाजासाठी ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जे खंबीरपणे लढत होते, सातत्याने भूमिका घेत होते, त्या त्या नेतृत्वाला कुठंतरी फडा देत वेगळ्या पद्धतीनं विरोध करत त्यांनी भाजपची बाजू घेतली होती, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली होती. त्याच अनुषंगाने भाजपनं कुठंतरी त्यांना त्याचा मोबदला किंवा त्याच्याबद्दल बोलल्याबद्दल कुठंतरी त्यांना म्हणजे त्याची पोचपावती दिली असं म्हणावं लागेल. आणि त्याच्यामुळं त्यांनी भाजपचे उमेदवारी त्यांना देण्यात आले. कारण की या ठिकाणी बघायला गेलं तरी प्रशांत परिचारक यांचंही नाव त्या पद्धतीनं चर्चेत होतं, नंतर राम सातपुते यांचं नाव चर्चेत होतं, त्याच्यामुळं डझनभर लोकांचं नाव चर्चेत होतं. परंतु या ठिकाणी बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हटलं तर प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळणार होते. परंतु कदाचित प्रशांत परिचारक यांची एक भूमिका किंवा त्यांना ज्यावेळेस भाजपचे पदाधिकारी सर्व भेटले त्याच्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असं बोललं की मी कुठल्याही म्हणजे आमच्या पक्षावरती मी नाराज नाहीये, जे पक्षाचा निर्णय असेल त्या निर्णयानुसार माझं सगळ्या गोष्टी असतील, त्याच्यामुळे आमचं जेवढं काय मतदान आहे तेवढं राजेंद्र राऊतच्या पाठीमागं आम्ही उभा असणार आहे किंवा त्यांना आम्ही हे करणार आहे असं त्यांनी बोलले होते. परंतु एकंदरीत खालच्या स्तरावर बघायला गेलं तरी परिचारक नाराज आहे, परिचारकची जे समर्थक नाराज आहे असं म्हटलं जाते. कारण की परिचारकच्या यांचे उपनगराध्यक्ष आहेत आणि पंढरपूर नगरपालिकेला बघायला गेलं तरी त्यांचं सर्वात जास्त उमेदवार आलेले आहेत, परंतु नगराध्यक्ष त्यांचा आलेला नाहीये. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर पंचायत समिती जिल्हा परिषदला त्यांची मोठा पराभव झाला, कारण की त्यांचे बालेकिल्ला होते त्याही ठिकाणी त्यांचे उमेदवार आलेले नाहीत. कदाचित याचा कुठंतरी त्यांना फटका बसलाय असं जनतेतून चर्चा होते. आणि दुसरी गोष्ट बघायला गेलं तर वातावरण सध्या वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये इकडं आपले देशमुख असतील, आपले सांगुलचे असतील, परत नंतर नारायणबा पाटील असतील किंवा असे बरेच महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी आहेत ते कुठेही राष्ट्रवादीच्या किंवा कुठेही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागं उभा राहताना दिसत नाहीयेत. आणि ते जे उमेदवार होते ते उमेदवार सर्व भाजपच्या बाजूने उभा राहताना दिसत आहेत, भाजपच्या कार्यक्रमाला दिसतात, भाजपच्या मिटिंगला दिसतात वगैरे. जे राष्ट्रवादीच्या बाजूने बोलत होते, जे शरद पवारांच्या बाजूने बोलत होते, ते सर्व लोक कुठंतरी त्यांच्या बाजूनी उभा राहताना दिसत नाहीत. परंतु ज्या राजू खरेंना आता हे विषयपर्यंत आलेला आहे, तर राजू खरे मोहोळचे आमदार आहेत आणि मोहोळच्या आमदारांना असं बोललं जात होतं की राजू खरे हे शिवसेनेचे आणि भाजपचा माणूस आहे, परंतु निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शरद पवारांकडे जाऊन तिकीट आणलं अशी चर्चा होती. परंतु अशा पद्धतीनं बघायला गेलं तरी राजू खरेंना फक्त उमेदवारासाठीच तिकीट आणलं असं म्हणत होते. आणि ज्या मूळ मतदारसंघामधले जे उमेदवारांच्या पाठीमागे होते, म्हणजे राजू खरेंच्या जे पाठीमागे जे समर्थक होते
ते प्रसार माध्यमाच्या बोलताना असं म्हणत होते की आम्ही चुकलोय, राजू खरे हे राष्ट्रवादीच्या तिकटावर आले परंतु हे शिवसेनेचे आणि भाजपचे आहे, असं त्या ठिकाणी टीका टिप्पणी त्यांच्याबद्दल होत होती. आता कदाचित ते राजकीय खेळ असू शकते, हे कदाचित आता माहित नाहीये त्याबद्दलच्या, परंतु अशा पद्धतीनं असायचं. परंतु खरंच राजू खरेंनी खरी ताकद दाखवली म्हणावं लागेल, कारण की जेवढे जे नेते मंडळी आहेत ते पूर्णतः भाजपच्या कार्यक्रमाला, भाजपच्या मिटिंगला जाताना कुठेतरी दिसत आहेत. परंतु राजू खरेंनी ठामपणे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बोलताना सांगितले की मी राष्ट्रवादीचा आहे, राष्ट्रवादीचा राहणारच आहे आणि माझं मतदान हे राष्ट्रवादीलाच आहे आणि आताही राष्ट्रवादीचं आहे, पुढेही राष्ट्रवादीचं असणार आहे, अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका मांडली. परंतु जे बडे बडे नेते होते ते राष्ट्रवादीचे तिकीट मिळण्यासाठी त्यांचं पूर्णपणे तिथं जाऊन त्यांचे उंबरे झिजले की आम्हाला तिकीट मिळलं पाहिजे. परंतु खरंच आज राष्ट्रवादीला, महाविकास आघाडीला गरज असताना ते नेते कुठंतरी इथं कमी पडताना दिसत आहेत वगैरे. त्याच्यामुळं भाजप विरोधी पक्ष असो, भाजपवर टीका करणारा व्यक्ती असो, तिथपर्यंत भाजप जाते. म्हणजे भाजपला साम दंड भेद वापरून काही करून सत्ता स्थापन करायची आहे. त्यांचं कुणाशी वैरुत्व आहे, कुणाशी काय त्यांना घेणं देणं आहे असं बघितलं जात नाही. परंतु भाजपला विरोधक जरी असला तरी त्यांना त्या विरोधकांना घेतात. म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर एमआयएम सोबत देखील त्यांची युती त्यांनी केलेली होती. एकीकडे कुठेतरी मुस्लिम विरोधात भूमिका मांडताना भाजप दिसतंय आणि सत्तेसाठी कुठेतरी मुस्लिमांना एकत्र घेताना भाजप दिसतंय. त्याच्यामुळं हे कुठेतरी वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे. भाजपचं राजकारण लोकांना अजून समजणं आहे की भाजपच्या या देशामध्ये सत्ता स्थापन झाल्यापासून आतापर्यंत भाजप बद्दलचं काय भूमिका लोकांना स्पष्ट झालेलं नाहीये. भाजप नेमकं कुठल्या दिशेने जाताना दिसत नाहीये. परंतु या सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा देखील राष्ट्रवादीची नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील किंवा आता जे निवडून आले ते कुठेही दिसत नाहीये. राजू खरे सोडला तर असा भक्कम कोण नेता दिसत नाही असं म्हटलं. पण अभिजित पाटील तर भूमिका आहे, पण अभिजित पाटील तर बघायला गेलं तर या ठिकाणी अन्नदात्यासाठी आणि त्या उपोषण झालं रोहित पवारांचं. तर विशेषतः त्याच्यामध्ये बघितलं तर रोहित पवारांनी तर कुठेही फोटो वापरले नाहीये. रोहित पवारांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा कुठेही वापरला नाहीये. आता ह्याच्या पाठीमागचं आपल्याला माहित नाही, कदाचित त्यांनी का वापरला नसावं, कदाचित त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी सर्वसामायिक असणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक पक्षाचा जरी असला तर तो शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा त्यांनी अजेंडा घेऊन पुढे आले. आणि विशेषतः बघायला गेलं तर त्यांनी पंढरपूरमध्ये उपोषण धरलंय, कारण की पंढरपूरला येणारा हा सर्व भाविक आहे आणि सर्व शेतकरी आहे. त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांसाठी सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हे इथं घेण्यात आलं असं बहुतेक असावं. परंतु रोहित पवारावरती त्या ठिकाणी बघायला गेलं तर भाजपचे पदाधिकारी जे सातत्यानं कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरती पुढे येतात असतात, वादग्रस्त विधान करतात वगैरे. परंतु त्याच नेते मंडळी इथं राष्ट्रवादीच्या जो पवार आहेत, रोहित पवार यांच्यावरती टीका करत होते, शेतकऱ्यांवरती बोलत होते, परंतु त्यांनी त्यांच्यावर बोललेले नाहीत. परंतु त्या ठिकाणी बघायला गेलं तर काही नेते मंडळी आले, राष्ट्रवादीचे पदाधिकारी पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. अभिजित पाटील देखील त्या ठिकाणी ये जा करत होते. परंतु त्यात महत्वाची गोष्ट बघायला गेली तर आपल्याला राजू खरे हे सातत्याने तिथे दिसले तुम्हाला दिसतात वगैरे. राजू खरेंनी त्या ठिकाणी खरी ताकद दाखवली म्हणावं लागेल. काय म्हणजे त्यात काय अवघड नाहीये, कारण पहिल्या दिवसापासून ते जोपर्यंत इथं उपोषण सुटत नाहीये, नामदी पायरीपर्यंत जाऊन एकमेकाला पेढा भरूपर्यंत राजू खरे त्या ठिकाणी त्यांच्या सोबत होते. आणि राजू खरेंनी भाषणात म्हटलंही होतं, कारण की मी माझ्या कपाळी कुंकू शरद पवारांचं लागलंय, त्याच्यामुळं मी शरद पवारांच्या आशीर्वादाने आमदार झालो. मी या टांगेवाल्याचा मुलगा आहे आणि आज टांगेवाल्याचा मुलाला आज आमदारकीचं तिकीट दिलं, त्याच्यामुळं मी शरद पवार यांचं ऋणी आहे. त्याच्यामुळं पडत्या काळात, संघर्षाच्या काळात राजू खरे या ठिकाणी शरद पवारांसोबत आहे, राष्ट्रवादीपर्यंत सोबत आहे. आणि इथं रोहित पवारांच्या किंवा शेतकऱ्यांच्या जे काय आंदोलन चालू आहे त्यांच्या सोबत, त्यामुळे सातत्यानं राजू खरे त्या ठिकाणी दिसले. अभिजित पाटील येत होते, बसत होते, जात होते, परंतु असे कुठले नेते मंडळी त्या ठिकाणी येताना दिसले नाहीत. मग ह्याच्या पाठीमागे नेमकं कारण काय? कदाचित त्यांना येऊ दिलं नसेल, कदाचित त्यांना यायचं असेल परंतु वरून दबाव असेल, असं कदाचित काय गोष्टी असू शकतात. त्याच्यामुळे सोलापूरचं राजकारण वेगळं होतंय. नेमकं आता वसंत नाना देशमुख आणि राजेंद्र राऊत यांच्यात नेमकं काय होणार आहे? तर लोक चुप राजकारण करू शकतात. कदाचित त्यांचे आजपर्यंत बघितलं, पंचायत समिती, जिल्हा परिषद जर बघितलं तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नेते मंडळी जास्त आहेत, ज्या ठिकाणी मोठे गाजावाजा झाला ते उमेदवार पडलेले आहेत आणि ज्याचा गाजावाजा कमी झाला ते उमेदवार आलेले आहेत. कदाचित असं राजकारण असू शकतं का? जरी परिचारक म्हटलं
परिचारक म्हटलं तरी मी जरी नाराज नसलो तरी परिचारक काय आतून वेगळं काहीतरी करतात का? अभिजित पाटील तिकडे येतात तर अभिजित पाटलांचं काय आहे का? अभिजित पाटील त्या त्या जो आणि त्या उपोषणाला एक त्यांनी बोलता बोलता बोलून गेले. आपलं कसं आहे, पटलं तर पटलं, नाही तर गेलं उडत, अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी वक्तव्य केलं. नेमकं त्याच्या पाठीमागे काय रहस्य आहे का? त्यांचं बोलण्याचं टोनिंग नेमकं कोणाला बोललं, कुणाला उद्देशून बोललं, हे अजून लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण कदाचित आता ते शेतकऱ्याचं असल्यामुळे लोकांनी त्याच्यावर जास्त जास्त लक्ष दिलं नसावं असं वाटतंय. कारण की ते जर राजकीय तेज असतं, तर राजकीय तेज असतं तर लोकांनी त्याच्यावरती वेगळे अर्थ काढले असते, वेगळे विश्लेषण झालं असतं. पण ते आपण जाणं योग्य नाही, कारण की विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण हा विषय मांडतोय आणि याच्या संदर्भात आता निवडणुका जवळ आलेत, मतदान जवळ आलेत, तरी आपण या संदर्भामध्ये अजून काही पत्रकार असतील, अजून काही वरिष्ठ असतील ज्याला ह्यातला सखोल अभ्यास आहे, याच्या मुलाखती घेणार आहोत. नेमकं हे राजकारण काय आहे? पहिल्या राजकारणामध्ये काय असायचं की जे जुने एकत्रित मंडळी असायची, जे निवडून आले ते एकत्रित यायचे आणि ठरवायचे की ह्याला आपल्याला उमेदवारी द्यायची आहे. परंतु आता उलट झालंय, तर या ठिकाणी पालकमंत्री ठरवतात की उमेदवारी कोणाला द्यायची आहे किंवा पक्ष ठरवतो उमेदवारी कोणाला द्यायचं आहे. म्हणजे हे खालचं निवडणुका राहिलेल्या नाहीत, हे पक्षाकडे गेलेले आहेत, हे पालकमंत्रीकडे गेलेले आहेत. अशा पद्धतीच्या ह्या निवडणुका आहेत. हे निवडणुका वेगळ्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये अजून वेगळ्या पद्धतीच्या निवडणुका होतील हे असं म्हटलं जातंय. परंतु जनता नुसतं बघतीये, पण जनतेने ज्यावेळेस निवडणुका हातामध्ये घेतल्या तेव्हा तेव्हा मोठा पराभव झालेला. बरे काँग्रेसचा जरी असला, काँग्रेसच्या काळामध्ये देखील त्या पद्धतीच्या काय गोष्टी असायच्या. तर काँग्रेसचा विषय निघाला म्हणून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की काँग्रेसच्या उतरच्या काळामध्ये अण्णा हजारे नावाचा व्यक्तीचा त्या ठिकाणी उगम झाला म्हणावं लागेल. म्हणजे चळवळीच्या माध्यमातून त्यांनी जंतर मंतरवर देखील असे बरेच लोक एकत्रित करून त्यांनी आंदोलन उभा केलं. आता त्या आंदोलनाच्या पाठीमागे कोण आहे, कोण होतं काय माहित नाहीये, पण ते आंदोलन मोठं करून काँग्रेसला त्याचा फटका बसला. त्यात अरविंद केजरीवाल असेल, किरण बेदी असेल, अशा बरेच चांगले डझनभर चांगले नेते मंडळी होते. त्यातून अरविंद केजरीवाल पक्ष आम आदमी पक्ष देखील काढला त्या ठिकाणी आणि ते मोठे झाले, त्यांचा दिल्लीमध्ये सत्ता पण आली. मग तसंच कुठंतरी काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून होतंय का? काँग्रेस तसंच काहीतरी करू शकते का? आता काही दिवसापूर्वी पोस्ट अशी होते की जे अभिजित दिपके आहेत, त्या अभिजित दिपके आम आदमी पार्टीच्या सोशल मीडियामध्ये काम करत होते असं म्हटलं जाते. पण अभिमानाची गोष्ट असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की आपण कुठल्या पक्षाचं नाही, पण तो महाराष्ट्रीयन आहे. अभिजित दिपके हे विदर्भातले कुठले तर आहेत अभिजित दिपके. तर अशा पद्धतीनं याचं कुठंतरी वातावरण होतंय का ना. अभिजित दिपके आता बाहेर गेलं तर त्यांनी पहिल्यांदा आले दिल्लीमध्ये आले, जंतर मंतरमध्ये त्यांनी मोठी त्यांचा कार्यक्रम घेतला. तर आता ऑल देशामध्ये त्यांचा ते चालू आहे अजेंडा की प्रत्येक ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेत आहे. आता काल का परवा दिवशीच त्यांच्यावरती हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर बऱ्याच काय गोष्टी झाल्या. मग हे कुठंतरी वातावरण तापतंय का? हे मुद्दाम हल्ले होत आहेत का? कारण की हे सोशल मीडियावर जास्त प्रसार केलं जातंय का? हे अजून लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. आणि ह्याच्या माध्यमातून बघायला गेलं तरी जसं काँग्रेसच्या काळामध्ये अण्णा हजारेच्या ज्या उपोषणा माध्यमातून फटका बसला आणि काँग्रेसला कुठंतरी म्हणजे उतरती काळ लागली, तशाच पद्धतीनं भाजपचं होतंय का? कारण भाजप पूर्णतः जसं जसं निवडणुका होत चालल्यात तसं भाजप सत्ता मोठ्या सत्ता राज्यात त्यांच्या होत चालल्यात. त्याच्यामुळे ह्याच्या माध्यमातून कुठं भाजपला फटका बसतोय का? आणि या सोलापूरच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये देशमुख राऊत यांची रणनीती कशी असणार आहे आणि मोहिते पाटील विरुद्ध राऊत अशी भूमिका आहे का? मोहिते पाटलांची काय भूमिका आहे? मोहिते पाटील शांत बसून वेगळा काय डाव पेश करतायत का? वेगळा काय गेम होतोय का? घड्याळाचे काटे उलटे फिरतायत का? हे बघणं फार महत्वाचं आहे. आणि याच माध्यमातल्या चर्चा असतील, याच सखोल अभ्यास असेल तर आपण काय वरिष्ठ मंडळीशी भेटून त्यांच्याशी चर्चा करून हे अपडेट आपल्याला व्हिडिओ आपण देणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.